आकाशवाणी पुणे. दीपा भंडारे प्रादेशिक बातम्या देत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे, त्यामुळे सर्वांनी सुरक्षा उपायांचं पालन करावं असं आवाहन करत आहोत. सुरक्षित रहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा, हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा. ठळक बातम्या. सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या 6 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी साधला संवाद. राज्यांना समाजाचं मागासलेपण ठरवण्याचे अधिकार नाकारणाऱ्या निर्णयाविरुद्ध केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका. रमजान ईद साधेपणानं साजरी करण्याचं राज्यपालांचं आवाहन. गडचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत 2 नक्षलवादी ठार. आणि अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे राज्यात मच्छीमारांना दक्षतेचा इशारा. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी काल कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव झालेल्या महाराष्ट्रासह 6 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. कोविडबाबतची सद्यस्थिती आणि लसीकरण मोहिमेचा त्यांनी आढावा घेतला. देशात निर्माण होणाऱ्या लसींपैकी 50% लस केंद्र सरकार खरेदी करत असून त्या राज्यांना मोफत देण्यात येत आहे, असं त्यांनी सांगितलं. ज्यांना अद्याप लशींची दुसरी मात्रा मिळालेली नाही अशा 45 वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींना ती मात्रा लवकरात लवकर मिळेल याकडे लक्ष द्यावं, असं आग्रही प्रतिपादन हर्षवर्धन यांनी यावेळी केलं. परदेशातून लस आयात करण्यासाठी केंद्र शासनानं राष्ट्रीय धोरण तयार करावं. म्युकरमायकोसिस आजारावरील इंजेक्शनचा महाराष्ट्रासाठीचा कोटा वाढवून मिळावा आणि या औषधांवरील MRP कमी करावी. राज्यातील नागरिकांचा लसीचा दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीनं 20 लाख डोस द्यावेत, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल दिली. दरम्यान कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लसीच्या 2 मात्रांच्या मध्ये असलेलं अंतर वाढवून ते 12 ते 16 आठवडे करण्यात यावं, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे. याआधी हे अंतर 6 ते 8 आठवडे होतं. देशात काल सकाळी संपलेल्या 24 तासात कोरोनाचे 3,62,727 नवीन बाधित आढळून आले, तर 3,52,181 रुग्णांनी कोरोनावर मात केली. याच काळात 4,120 जणांचा मृत्यू झाला. राज्यात काल 46,781 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 816 जणांचा मृत्यू झाला. राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवबाधितांच्या संख्येत चढ उतार होत असली तरी चाचण्यांच्या तुलनेत बाधित आढळण्याच्या प्रमाणात मात्र घट होताना दिसत आहे. गेल्या महिन्यात 26% गेलेलं हे प्रमाण काल 17% आलं. राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या ब्रेक दी चेन अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध 1 जूनपर्यंत वाढवण्यात आले आहेत. याआधी लागू केलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त अजूनही काही निर्बंध लावण्यात आले आहेत. या संदर्भातील शासन आदेश काल जारी करण्यात आला. याबद्दल सविस्तर माहिती आमच्या 10:10 प्रसारित होणाऱ्या कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रातून देण्यात येणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे येत्या 27 जूनला घेण्यात येणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. देशातील सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदावर काम करण्यासाठी अनिवार्य असलेली राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट येत्या 26 सप्टेंबरला होणार आहे. परीक्षेसाठी 17 मे ते 10 जून या कालावधीत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरता येतील. विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठीची सेट परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येते. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव आणि टाळेबंदीमुळे सेट परीक्षा पुढे ढकलावी लागली होती. महाराष्ट्र आणि गोवा मिळून एकंदर 15 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. परीक्षेविषयी अधिक माहिती setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर देण्यात आली असल्याचं विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्रफुल्ल पवार यांनी काल सांगितलं.
मराठा आरक्षण प्रश्नी सर्वोच्च न्यायालयानं 102व्या घटना दुरुस्ती संदर्भात दिलेल्या निकालाविरोधात केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल केली आहे. 102व्या घटना दुरुस्तीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग निश्चितीचा अधिकार केवळ केंद्राला असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं 5 मे रोजी दिला होता. या निर्णयाचा फेरविचार करावा असं केंद्रानं या याचिकेत म्हटलं आहे. आज वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीया. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी आंब्यालाही विशेष महत्त्व असतं. यंदाचा गुढीपाडवा आंबा उत्पादक आणि विक्रेत्यांसाठी कोरडा गेला असतानाच आजच्या अक्षय तृतीयेसाठी मात्र आंब्याची बाजारपेठ सज्ज झाली असून ग्राहकांकडूनही तयार आंब्याला वाढीव मागणी दिसून आली आहे. ऐकुयात याबद्दलची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. आंब्याचा खरा हंगाम अक्षय तृतीयेपासूनच सुरू होत असतो. मात्र यंदाच्या कोरोना टाळेबंदी सदृश निर्बंधामुळे कोकणातील आंब्याला पुण्या मुंबईत हवी तशी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकलेली नाही. तरी अनेक आंबा उत्पादक आणि प्रमुख विक्रेत्यांनी थेट ग्राहकांना आंबा वितरित करण्यासाठीची पुरवठा साखळी निर्माण केल्यानं आजच्या अक्षय तृतीयेला आंब्याला चांगली मागणी येत आहे. यंदा अपुऱ्या उत्पादनामुळे हापूसच्या तयार आंब्याचे दर थोडे चढेच असले तरी उत्सवप्रिय पुणेकर नागरिकांनी मात्र अक्षय तृतीयेच्या सणाला आपला आंब्यावरील प्रेम दाखवून दिलं आहे. यंदा कोकणातील हापूस आंबा तुलनेत कमी असला तरी अस्सल खवय्यांनी मात्र थोड्या महागड्या कोकणच्या आंब्यालाच आपली पसंती दर्शवली आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी. मुस्लिम धर्मियांमध्ये पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याची सांगता आज ईद उल फित्र अर्थात रमजान ईदनं होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रमजान ईद निमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही, त्यामुळे यावर्षी देखील रमजान ईदचा सण घरी राहून शासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करून साजरा करावा असं आवाहनही राज्यपालांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जनतेला रमजान ईद निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातल्या मोरचूल जंगलात काल सकाळी झालेल्या पोलीस चकमकीत 2 नक्षलवादी ठार झाले. सावरगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत मोरचूल जंगलात पोलिसांच्या C60 पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवत असताना ही चकमक झाली. यात राजा उर्फ रामसाय मडावी आणि रनिता उर्फ पुनिता गावडे हे दोघे ठार झाले. मडावी याच्यावर खून, जाळपोळ, चकमक असे 44 गुन्हे दाखल असून शासनानं त्याच्यावर 12 लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. तर रनिता हिच्यावर 9 गुन्हे दाखल असून 2 लाख रुपयांचं बक्षीस तिच्यावर होतं. पोलिसांनी घटनास्थळावरून शस्त्रास्त्र आणि स्फोटकं ताब्यात घेतली. पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणं आणि खत मिळण्यासाठी कोणतीही अडचण होणार नाही याची काळजी घेऊ असं आश्वासन राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे संपर्क मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे. जिल्ह्याच्या खरीप हंगामपूर्व झालेल्या आढावा बैठकीत ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. अहमदनगर जिल्ह्याचा कृषीचा GDP राज्यात अव्वल असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भारतीय तंत्रविज्ञान संस्था अर्थात IITनं पर्यावरणपूरक शवदाहिनी विकसित केली आहे. पारंपरिक शवदाहिन्याशी निगडीत असलेल्या श्रद्धा, परंपरा आणि भावना कायम ठेवत ही शवदाहिनी विकसित करण्यात आली आहे. जाणून घेऊया या शवदाहिनीची आणखी वैशिष्ट्य. भारतीय तंत्रविज्ञान संस्था अर्थात IIT नेहमीच समाजोपयोगी वैशिष्ट्यपूर्ण साधनं विकसित करत असते. याच संस्थेतील एक प्राध्यापक डॉक्टर हरपाल सिंग यांनी पर्यावरणपूरक शवदाहिनी विकसित केली आहे. यासाठी वापरण्यात आलेलं तंत्रज्ञान अगदी नवीन असून त्यात लाकडाचा वापर करण्यात आला असला तरीही ती धूरविरहित आहे. यामध्ये वातीच्या स्टोव्हचं तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. ही शवदाहिनी सहज हलवण्याजोगी असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या परवानगीनं ती कुठेही नेता येईल. त्यामुळे अंत्येष्टीसाठी होणारी जागेची अडचण टाळता येईल. एरवी शवदहनासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या तुलनेत यात लाकडाचा वापर निम्मा होतो. त्यामुळे आताच्या काळात अंत्यविधीचा खर्च न परवडणाऱ्यांनाही
आपल्या आप्तेष्टांच्या अंत्यविधीसाठी योग्य आणि सन्मान्य पर्याय उपलब्ध होऊ शकतो. आकाशवाणी बातम्यांसाठी सविता म्हसकर, पुणे. प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मध्य रेल्वेनं आणखी काही रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. यामध्ये पुणे मुंबई डेक्कन क्वीन गाडीचा समावेश आहे. 14 मे म्हणजेच आजपासून पुढची सूचना मिळेपर्यंत डेक्कन क्वीन रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर 18 मे पासून पुढची सूचना मिळेपर्यंत कोल्हापूर मुंबई एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. सातारा जिल्हा पोलीस दलाच्या विशेष शाखेनं काल पाटण तालुक्यातील तारळे इथं छापा टाकून बेकायदेशीरपणा साठवून ठेवलेल्या 836 जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर्स मिळून 103 किलोचं साहित्य जप्त केलं. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. धुळे जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल केलेल्या कारवाईत 3 ट्रक प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त केला. या मालाची एकंदर किंमत 1,37,00,000 रुपये असल्याचं पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी सांगितलं. चंद्रपूर MIDCतून 44 ऑक्सिजन सिलेंडर वाहून नेणारं वाहन उलटल्यामुळे काल झालेल्या अपघातात 1 जण ठार झाला तर 2 जण जखमी झाले. ब्रह्मपुरी नागभीड रस्त्यावर वाहनासमोर अचानक रानडुक्कर आल्यामुळे वाहन उलटून हा अपघात घडला. पालघर जिल्ह्यातल्या बोईसर तारापूर MIDCतल्या एका कंपनी शेजारी असलेल्या रबरी पाईपांना काल आग लागली. आगीत एका टँकरसह काही गाड्या जळून खाक झाल्या. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्ते संभाजीराव मंडगीकर यांचं काल सकाळी वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. 1997 साली ते नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांनी केलेल्या समाज प्रबोधनात्मक कार्याबद्दल त्यांना शासनानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. नैऋत्य अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळच्या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून आज आणि उद्या तो अधिक तीव्र होत 16 तारखेला या पट्ट्याचं चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. या वादळी परिस्थितीमुळे अरबी समुद्र खवळला असून मच्छीमारांनी किनाऱ्यावर परत यावं आणि वादळ ओसरेपर्यंत पुन्हा समुद्रावर जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. 16 तारखेला या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रूपांतर झाल्यानंतर हे वादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्यालगतच्या सागरातून जाणार असल्यानं 15 तारखेपासूनच दक्षिण कोकण आणि गोव्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होईल. 16 आणि 17 तारखेला या भागात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार वृष्टी होऊ शकते. वादळ 18 तारखेला संध्याकाळपर्यंत गुजरात आणि पाकिस्तानच्या सीमेलगतच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. यंदाच्या वर्षातल्या भारतीय किनाऱ्यालगतच्या या पहिल्या चक्रीवादळाचं टाकटी असं नामकरण करण्यात येईल. टाकटी हे ब्रह्मदेशातल्या सरड्याच्या एका जातीचं नाव आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्वाधिक कोविड रुग्ण असलेल्या 6 राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी साधला संवाद. राज्यांना समाजाचं मागासलेपण ठरवण्याचे अधिकार नाकारणाऱ्या निर्णयाविरुद्ध केंद्राकडून सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका. रमजान ईद साधेपणानं साजरी करण्याचं राज्यपालांचं आवाहन. गडचिरोली जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत 2 नक्षलवादी ठार. आणि अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळाच्या शक्यतेमुळे राज्यात मच्छीमारांना दक्षतेचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.